कणकवली नगरपंचायत निवडणूक 2025 च्या प्रचाराच्या निमित्ताने आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। माझ्याबरोबर कणकवली नगरपंचायतचे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे सन्मान्य समीर नलावडे जी आहेत आणि या निवडणुकीमध्ये आम्ही मतदारांसमोर कुठला अजेंडा कुठले विचार घेऊन जातोय याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे। आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की आमच्यासाठी ह्या निवडणुका या कणकवली शहराला विकसित करण्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे। नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची टीम बरोबर घेऊन जनता जेव्हा ह्यांना निवडते, माझी इच्छा आकांक्षा काय आहे आणि उद्या नगरसेवक निवडून गेल्यानंतर, उद्या नगराध्यक्ष निवडून गेल्यानंतर माझ्या वॉर्डातले, माझ्या शहरातले कुठल्या प्रश्नांना तुम्ही प्राधान्य द्यायचं हे सांगून मतदानारूपी आशीर्वाद आम्हाला देतात आणि आम्ही त्या पदावर बसल्यानंतर जनतेच्या प्रत्येक स्वप्न आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढची 5 वर्ष दिवस रात्र काम करतो आणि हाच आमच्या निवडणुकीचा लढवण्याचा मुख्य हेतू आहे। कणकवली शहर हे आमच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेले अतिशय महत्त्वाचं शहर आहे। आमची बाजारपेठ अतिशय मोठी आहे आणि उलाढाल करणारी आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये जी टर्म आम्हाला कणकवलीकरांच्या आशीर्वादामुळे मिळाली, त्याच्यानंतर प्रशासक बसला आणि आता निवडणूक लागते। त्या 5 वर्षामध्ये आमचे समीर नलावडे नगराध्यक्ष निवडून आलेत, आमची नगरसेवकांची टीम निवडून आली आणि त्या 5 वर्षामध्ये आम्ही केलेलं काम कणकवलीला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय, निधीचा अतिशय योग्य वापर आणि कणकवली शहर हे पुढच्या 25 वर्षामध्ये आम्हाला एक आदर्श शहर बनवायचं असेल तर त्याची पायाभरणी आतापासून करावी, त्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय आमच्या माध्यमातून घेतले गेलेले आहेत। उदाहरण, आमच्या कणकवली शहरामध्ये तुमचे असंख्य आपले इथे उपस्थित असलेले पत्रकार मित्र हे कणकवलीत राहतात। आमच्या अगोदरच्या 5 वर्ष अगोदरची कणकवली कशी होती, रस्ते कसे होते, कणकवलीमध्ये येण्यासाठी, शहरामध्ये येण्यासाठी तुम्हाला 100 रुपये जिथे खर्च करायला लागायचे नागरिक म्हणून, आता आमच्या नियोजनामुळे, आमच्या काही रस्त्यांच्या एकंदरीत प्लॅनिंगमुळे आज 40 ते 50 रुपये तुम्ही कणकवलीमध्ये येऊ शकता। पूर्ण तो डीपी मध्ये असलेला जो डीपी रोड आहे, म्हणजे पूर्ण त्या थिएटरच्या समोरून गांगो मंदिर असो किंवा पहिलं जानवलीपासून आपल्याला फिरून यायला लागायचं, पण आता थेट आमच्या गणेश घाटातून तुम्ही त्या अप्रोच रोडमुळे कणकवली ही जवळ आलेली आहे। कणकवलीच्या एकंदरीत शहराचा विस्तार योग्य पद्धतीने झालेला आहे आणि जिथे जिथे आमचे समीर नलावडे जे असतील, आमचे बंडू हरणे जे असतील, सगळे ह्या लोकांनी अतिशय विचारपूर्वक दूरदृष्टी ठेवून कणकवली शहरामध्ये, कणकवली शहराला जे जे काही नवीन रस्ते निर्माण करून
एक वेगळं महत्व निर्माण केलेलं आहे। आता त्या नवीन रस्त्यांकडे वस्त्या बसायला सुरू झालेल्या आहेत। म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये या रस्त्यांच्या एकंदरीत जाळ्यामुळे अजून 10,000 लोक आमच्या कणकवलीमध्ये येऊन राहू शकतात, वस्तीला येऊ शकतात। अशा पद्धतीचा कणकवली शहराचा विस्तार आणि नियोजन आम्ही लोकांनी केलेलं आहे। जेव्हा वस्ती वाढते, लोक येऊन राहायला लागतात, तेव्हा मार्केटमध्ये उलाढाल वाढते, आर्थिक समृद्धी येते। जसा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, मला आठवतं जेव्हा गेल्या निवडणुकीच्या काळात मी असंख्य म्हणजे प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा मी काही कणकवलीकरांना पालकांना भेटायचो, तेव्हा ते सांगायचे की नितेशजी, आमचा मुलगा कोल्हापूरला शिकायला जातो, सीबीएसई साठी पुण्याला जातो, मग त्याच्यासाठी आईला तिथे राहायला लागतं, वडील इथे कामानिमित्ताने राहतात मुलांसाठी, तुम्ही काय एक चांगली सीबीएसई दर्जाची शाळा इथे आणू शकता का? मग त्यानंतर मी स्वतः पवन पोद्दारांची जाऊन भेटलो आणि आज आपल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये असंख्य मुलं मुली कणकवलीमध्ये राहूनच दर्जेदार शिक्षण आज त्या निमित्ताने घेत आहेत। आणि नुसतं शिक्षणाच्या निमित्ताने तिथे फायदा झालेला नाही, आजूबाजूचा परिसर बघा कसं विकसित झालेला आहे। नवीन हाऊसिंग कॉम्प्लेक्स आलेले आहेत, नवीन लोक आपल्या कणकवलीत राहायला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे बाजारपेठाची पण उलाढाल वाढलेली आहे। हे आमच्यासाठी का महत्वाचं होतं? जेव्हा मी, समीर नलावडे, आमचे बंडू हरणे आणि आम्ही सगळेजण बसायचो, तेव्हा जेव्हा फ्लायओव्हर आपल्या कणकवलीतून वरून गेला, तेव्हा आमच्या सगळ्यांच्या मनात चिंता होती की अगर कणकवली शहरातूनच अगर लोक येणार नसतील तर बाजारपेठावर थेट परिणाम होतो। कारण गाड्या अशा वरतून जातात, किमान 40 ते 50% लोक थेट बाजारपेठामध्ये न येता वरून जाण्यामुळे बाजारपेठामध्ये उलाढाल कमी होऊ शकते। मग त्याचे पर्याय आम्ही अशा पद्धतीने शोधायला सुरू केले, जेणेकरून कणकवलीमध्ये येणं, कणकवलीमध्ये शिकण्याच्या निमित्ताने येऊन कणकवली शहराचं महत्व कमी होण्यापेक्षा वाढेल कसं, इथे आर्थिक उलाढाल कशी वाढेल, या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलली आणि ते आता तुम्ही पाहू शकता। म्हणजे आम्ही करणार बघणार हे विषय नाही, आज तुमचा कॅमेरा घेऊन कुठेही तुम्ही त्या भागात जाऊन कशा पद्धतीचे ते रस्ते झालेले आहेत, कशा पद्धतीची पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उभी आहे, हे तुम्ही खुल्या डोळ्यांनी पाहू शकता। धबधब्याच्या बाबतीमध्ये पर्यटनाच्या निमित्ताने गणेश घाट असो, आमचा धबधबा तिथे असो, संध्याकाळी धबधब्याचा एन्जॉय करण्यासाठी खूप लोक तिथे असतात। म्हणजे एकंदरीत पर्यटन, शिक्षण आणि योग्य नियोजन याला एकत्र घेऊन आम्ही कणकवलीचा विकासाचा पहिला टप्पा, बघा विकास करायचा असेल, एक शहराला एक आदर्श शहर बनवायचं असेल तर त्याचे टप्पे असतात, सगळं एकाच 5 वर्षामध्ये होत नाही। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत, काही गोष्टी पार्किंगच्या संदर्भात, काही गोष्टी पुलाच्या खालची जे काय अवस्था आहे त्या संदर्भात। आता मी मंत्री झाल्यानंतर पटवर्धन चौकाच्या बाजूला असलेलं जे काही जुनं भाजी मार्केट आहे, तिथे सीओच्या माध्यमातून मी तो प्रस्ताव, महसूलची जागा नगर विकासला हस्तांतर करून घेतली आणि आता तिथे खालती 3 ते 4 फ्लोर पार्किंग आणि वरती भाजी मार्केट, जेणेकरून रस्त्यावर होणारी पार्किंग, फ्लायओव्हर खालती असो, बाजारपेठामध्ये असो, जे पार्किंग तो योग्य नियोजन अर्धी आपण तिथे करू शकतो, मॉलच्या बाजारपेठा ह्याच्या खालती काही पार्किंगचे प्लॉट आम्ही लोकांनी नियोजित ठेवलेले आहेत, तिथे काही पार्किंग शहराची तिथे वळू शकते, जेणेकरून योग्य पद्धतीचं नियोजन करून आपल्या पुलाखालती होणारा जो काही आता जिथे लोक भाज्या विकायला बसतात, लोकांना येण्या जाण्याचा त्रास होतो, तो उद्या ह्या सगळ्या लोकांना आम्ही त्या नवीन भाजी मार्केटमध्ये, काही परमनंट लोक आहेत त्यांना दुकानं, काही जे रोज येऊन विकणारे लोक आहेत मग त्यांना योग्य तिथेच जागा,
असं देऊन शहराचे रस्ते, पुलाखालचे रस्ते आपण मोकळे करून शहरामध्ये येणं जाणं फिरणं हे सोपं कसं करू शकतो, या दृष्टिकोनातून आम्ही पावलं पुढच्या 5 वर्षामध्ये उचलण्याचं आमचं नियोजन आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आता अर्धा पहिला टप्पा झालेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता. आता कबड्डी बॅडमिंटन सारखे खेळ तिथे खेळले जातात. नगर विकास खात्याच्या माध्यमातून आता पुढच्या टप्प्याची निधी आम्हाला मिळण्याच्या मार्गावर आहे, जेणेकरून स्विमिंग असेल, क्रिकेट असो, अन्य सगळ्या जॉगिंग ट्रॅक असो, सगळे जे काय एक सुसज्ज असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शहरातल्या मुलांना, तरुणांना, ज्येष्ठांना, क्रीडाप्रेमींना योग्य पद्धतीने एकत्र आणून एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याची तयारी. पहिला टप्पा संपलाय, दुसऱ्या टप्प्यासाठी ही 5 वर्ष आहे. नगर वाचनालयाचं आम्ही काम केलेलं आहे, त्याचे 2-5% कामं राहिले, त्याच्यावर आम्ही ते करून लोकांना उघडे करून देणार आहोत. म्हणजे कणकवली शहर एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमची पहिली 5 वर्ष आम्ही अतिशय प्रामाणिक पद्धतीने, निस्वार्थ पद्धतीने, मी तेव्हा विरोधी पक्षाचा आमदार होतो किंवा नुसता आमदार होतो, तरी कधी निधीची तक्रार न करता जास्तीत जास्त निधी आमच्या कणकवलीकरांसाठी कशी आणू शकतो, या दृष्टिकोनातून मी माझ्या सहकाऱ्यांना, नगराध्यक्ष आणि त्या सहकाऱ्यांना मी मदत करत आलो. आणि त्याचमुळे ह्या पद्धतीचे प्रकल्प आम्ही पहिल्या 5 वर्ष ह्या टप्प्यामध्ये पूर्ण करू शकलो. आमच्या ह्या कारकिर्दीमध्ये करोनासारखा पण काळ आम्ही पाहायला, अनुभवला. माझ्यापेक्षा कणकवलीकरांना तुम्ही त्यांचे अनुभव विचारा की आमचे समीर नलावडे, आमचे नगरसेवक, आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते 1 मिनिट तरी तेव्हा घरी बसले होते का करोनाच्या काळात?